पण मग हे डेटिंग आता कळलं डेटिंगमधून रिलेशनशिपमध्ये जायला पाहिजे. मग आय एम कमिंग बॅक टू दॅट की झालं सपोज रिलेशनशिप, दोघं एकमेकांना आवडत आहेत म्हणजे लाइकिंग बट नॉट प्रॉबब्ली दे डोंट नो की प्रेम आहे की नाही, प्रेम फार पुढची गोष्ट आहे. मग असे कोणते रेड फ्लॅग्स आहेत जे तू असे लिस्ट सांगू शकतेस की त्या रेड फ्लॅग्स असतील तर थांबा, टेक अ स्टेप बॅक. रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करताय, सर्वात पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही दोघं एकमेकाला समजून घेण्यासाठी रेडी असता. यू शो द रेडीनेस. अँड इफ वन ऑफ द पार्टनर्स इज नॉट रेडी अँड गिविंग यू कीप ऑर पुटिंग यू इन अ सेल्फ गिल्ट, दॅट्स अ रेड फ्लॅग. नंबर 1 की तूच चुकीची आहेस, तूच म्हणालेली होतीस, मी तुला टाईम दिलेला होता, 5 मिनटं मी लेट येईन म्हणालेलो, पण तू, आणि शी नोज ऑर ही नोज की ही खोटं बोलतीये किंवा, दॅट्स अ रेड फ्लॅग. युअर गट फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. सेकंड इज लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असं की जरी ती किंवा तो सिच्युएशनला एक्सप्लेन करा, चूक जरी झाली असेल तरी सिच्युएशनला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, तरी पण समोरचा समजून घेत नाही आहे. सो इवन दो यू कॉल इट ॲज अ लव, पण इट इज नॉट लव. देर माइट बी लव बट देर इज अ लॅक अंडरस्टँडिंग. कमी पडत आहे, समजूतदारपणा कमी पडतो, एवढं तर कळायला पाहिजे. द थर्ड अँड द व्हेरी इम्पॉर्टंट, लॅक ऑफ कम्युनिकेशन. माणसं इंट्रोवर्ट असू शकतात पण इतकीही नाही की ते कम्युनिकेट करणारच नाही तुमच्याबरोबर. दॅट्स नॉट अ सिरियस रिलेशनशिप. अँड ऑलवेज द सिरियस पार्टनर्स आर देअर फॉर इच अदर. They are ready to work on a relationship. They are ready to move on. They are ready to change फॉर द अदर पर्सन. for the other person, and they show that readiness. I mean, definitely. पण मला सांग, रिलेशनशिपमध्ये कॉन्ट्रीब्युशन इक्वल पाहिजे ना. म्हणजे मी कॉन्ट्रीब्युशन म्हणते म्हणजे गिफ्ट नाही म्हणते मी म्हणते की कॉन्ट्रीब्युशन इन टर्म्स ऑफ गिव्हिंग टाईम, की मी तुला वेळ देईन, तू मला दे, गिव्हिंग रिस्पेक्ट, केअरिंग फॉर इच अदर. करेक्ट. हे इक्वल पाहिजे. आणि मग त्याचा जर इम्बॅलन्स झाला तर मग ब्रेकअप होतात का? म्हणजे ब्रेकअपची काय कारणं आहेत? ह्याच्यामध्ये इक्वल पाहिजे हे आपल्याला वाटतंय, पण इमोशनल व्यक्ती नेहमीच जास्त देते. पहिल्या देते, खूप जास्त देते, कारण ती इमोशनल असते आणि ती एक्सपेक्ट पण करते. त्याच्यात काही चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण हे त्या प्रॅक्टिकल माणसांनी, समोरच्या पार्टनरनी समजून घ्यायचं आहे. जर ती जास्त देते, शी इज पुटिंग एफर्ट्स, शी इज शोईंग द कन्सर्न, तर थोडंसं आपणही थोडं अनकम्फर्ट झोनला जाऊन तो कन्सर्न तिला द्यावा किंवा त्याला द्यावा, जो कोणी असेल तो. म्हणजे त्या इमोशनल पार्टनरला द्यावा, विच इज इम्पॉर्टंट, विच इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. हीच तर देवाणघेवाण आहे ना. म्हणजे पण त्या वयामध्ये ना, म्हणजे म्हणतात ना की कळतंय पण वळत नाही. तर त्यामुळे अशा वेळेला तुझं काम खूप डिफिकल्ट आहे ना, की एखादं तुझ्याकडे अशी केस आली असेल ना की तू सांगून सुद्धा तिच्याच्याने नाही होते ते. मग अशा वेळेला म्हणजे ती म्हणते नाही मी सोडू शकत, मला कळतंय की दिस इज अ विल टॉक अबाउट टॉक्सिक रिलेशनशिप. मग अशा वेळेला कसं हँडल करतेस तू? ह्याच्या वेळेला असं असतं की कुठच्याही गोष्टीचा हा परिणाम हा असाच नसतो. रिपकशन्स असतात, म्हणजे त्याचे काहीतरी रूट इश्यू स्वतःमध्ये पण आहे. सो जेव्हा दोघं जणं सपोज रिलेशनशिपमध्ये आहेत, आणि अशी केस मी आत्ता जस्ट म्हणजे आय वुड से जूनमध्ये आलेली केस सांगते. तिने सांगितलं की आम्ही जवळजवळ 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहोत, आणि आता आम्ही जेव्हा पेरेंट्सना इन्व्हॉल्व केलं तेव्हा पेरेंट्स आम्हाला आता म्हणजे कास्ट वेगळी, नंतर अजून बाकी सगळ्या काय गोष्टी आहेत, त्याच्यामुळे इतक्या कंडिशन्स येत आहेत आणि आम्हा दोघांची भांडणं व्हायला लागली, जी फार होत नव्हती. म्हणजे वादावाद व्हायचं आहे पण भांडणं नव्हती होत. 9 वर्षानंतर जेव्हा मी फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं आहे तेव्हापासनं. तर आता आमचं लग्न करायचं दोघांचंही डिसिजन झाला, घरातल्यांना कळलं आहे सगळं, पण स्टील इट इज नॉट हॅपनिंग. सो जेव्हा तिच्याबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा कळलं की ती स्वतः इन्सिक्युरिटीचा शिकार होती, कारण तिची इन्सिक्युरिटी खूप होती. ट्रस्टचा तिचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे ती काय करायची, एक हेल्दी वेनी आपण जे सांगतो समोरच्याला ते न सांगता ती त्याच्यावरती वॉच ठेवायची, कारण तिच्या घरातल्यांनी कास्ट वेगळे म्हणजे जे काही आहे तिच्या कानात घातलं असेल किंवा तिच्या डोक्यात घातलं असेल. सो शी स्टार्टेड रेझिंग अ डाऊट अगेन्स्ट हिम विच वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय हिम, राईट. त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतोय टॉक्सिसिटी आहे किंवा तो डिसअपियर झाला आहे किंवा तो अवॉइड करतोय, तर त्याला तुझ्या आतमध्ये पण काहीतरी उणीव असेल की नाही. मग त्या उणीवेचे जेव्हा काम केलं तेव्हा
तिचा टोन बदलला, तिचं कम्युनिकेशन वाढलं, तिचं हेल्दीनेस वाढला, चॉईस ऑफ वर्ड्स वाढले, थोडं अप्रिसिएशन सुरुवात केली तिने त्याला करायला. दॅट्स हाऊ ही ॲक्च्युली स्टार्टेड कमिंग क्लोजर टू हर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.